नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण नेहमी भोपळ्याचे घारगे करतो, पण ते उपवासाला चालत नाही. आज मी तुम्हाला उपवासाला चालणारे घारगे करून दाखवणार आहे, ते म्हणजे रताळ्याचे घारगे. चला तर रेसिपी बघूया. आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय. त्यासाठी मी 2 रताळी उकडून घेतली. ती कशी उकडायची ते दाखवते. एका भांड्यामध्ये म्हणजे एका पातेल्यामध्ये खाली 2 ग्लास पाणी घातलं आणि रताळ्याच्या छोट्या फोडी करून ह्या चाळणीवर ठेवल्या. 25 मिनिटं हे मी उकडलं. असं का उकडलंय तर आपल्याला पाणी न घालता रताळं उकडायचे. पाणी घालून रताळं उकडलं की ते जे आपला जो पीठ असतं घारग्याचं ते पातळ पातळ होतं, म्हणून आपल्याला हे पाणी न घालता उकडायचं होतं. म्हणून मी ही वाफेवर उकडून घेतलीत. आता ही मी सोलून घेणार आहे आणि मग आपण हे किसणार आहोत. हे पहा, आता हे उकडलेलं रताळं आपण किसून घेणार आहे. असा कोरडा किस त्याचा पडला पाहिजे. रताळी उकडायला ठेवण्याच्या आधी 2 तास मी पाण्यात घालून ठेवली होती, कारण रताळ्याला भरपूर माती असती. ती माती अशी नुसतं नळाखाली रताळं धरून निघत नाही, ती पाण्यात भिजतच ठेवावी लागतात. त्यामुळं ती रताळी पाण्यात 2 तास भिजत ठेवली, स्वच्छ धुतली, मग त्याचे तुकडे करून उकडलं. ही किती रताळी होती? 2 रताळी म्हणजे साधारण पावशेर एवढी रताळी मी घेतली. यामध्ये 3 ते 4 माणसांना पुरतील एवढ्या पुऱ्या, गोड पुऱ्या किंवा घारगे आपले तयार होणार आहेत. हे पाशे ह्या पद्धतीने मी सगळं किसून घेते. ही रताळी मी किसून घेतलीत. आता ह्यामध्ये आपण बारीक किसलेला गूळ घालणार आहे, किंवा बारीक चिरून घेतलात तरी चालेल. अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. अर्धी वाटीच का? म्हणजे वजनी म्हणाल तर तो 100 ग्रॅम असेल. रताळं मुळातच गोड असतं, त्यामुळं त्याला गूळ कमी लागतो. हे असं मिक्स करून साधारण अर्धा ते पाऊण तास आपण ठेवणार आहोत. म्हणजे घातलेला जो गूळ आहे तो सगळा व्यवस्थित विरघळेल त्यात. आता हे मी अर्धा तास तरी कमीत कमी झाकून ठेवणार आहे. तुम्ही पाऊण तास ठेवलात तर अगदी उत्तम. हे पहा, हे ह्या पद्धतीने रताळ्याचा हा पल्पच म्हणूया आपण तयार झालाय. गुळाचे थोडेसे खडे राहिले होते, त्यामुळे मी काय केलं, 2च चमचे दूध वापरलं आणि ते सगळं रताळ्याचा जो किस आणि गुळ होतं ते मिक्सरमधनं काढलं. त्यामुळे हे छान असा त्याचा पल्प तयार झाला. आता ह्यामध्ये मी घालणार आहे फक्त पाव चमचा एवढं मीठ. गोड पदार्थात मीठ घातलं की त्याची गोडी जास्ती वाढते. आणि गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे जायफळ घालणार आहोत. साधारण अर्धा टीस्पून एवढं जायफळ. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आधी. आणि आता ह्यामध्ये मी वरईचं पीठ घालणार आहे. आता इथे मी 1 वाटीभर एवढं वरईचं पीठ घेतलेलं आहे. वरईचं पीठ विकत मिळतं, ते वापरलं तरी चालेल. मी विकतच वापरते. तुम्हाला घरी करायचं असेल तर वरई स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवायची आणि किंचित भाजायची आणि मग दळून घ्यायची. हे मी विकतच पीठ वापरते. सगळं एकदम नाही घालते, थोडं थोडं घालणार आहे. नंतर किती पीठ लागलं ते मी तुम्हाला सांगते. हे असं हे पीठ मळून झालेलं आहे. किंचित तुपाचा हात घ्यायचा आणि मळायचं, म्हणजे मग ते कोरडं होत नाही. आणि 15 मिनिटं असंच ठेवायचं. यात पीठ किती बसलं तर 1.25 वाट्या एवढं पीठ यामध्ये बसलेलं आहे. आता हे 15 मिनिटं झाकून ठेवूयात. आता एकीकडं मी गॅसवर तेल तापत ठेवलंय मीडियम फ्लेमवर, आणि एकीकडं आता आपण हे लाटायला घेऊयात. साधारण पेढ्या एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हे पोळपाट लाटण्यावर लाटायचंय. थोडंसं मी खाली पीठ घालणार आहे. बगरीचंच पीठ घालायचंय. ते सुद्धा गरज असेल तर घाला, अदरवाईज नाही घातलं तरी चालेल. छान अशी ह्याची पुरी लाटून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने लाटायची आहे. तेल तापेपर्यंत थोडंसं कडेला ठेवते. अशा 4-5 लाटून घेते मी, तोपर्यंत तेल तापते. मगाशी एक आपण लाटून बघितली, आता थापून पण दाखवते. बऱ्याच वेळा घारगे हे थापूनच केले जातात. थोडंसं पोळपाटाला तेल लावायचं किंवा
तुम्ही बटर पेपर किंवा प्लॅस्टिक पेपर घेतलात तरी चालेल आणि ह्या पद्धतीने असं थापून घ्यायचं आहे. हे फार पातळ करायचं नसतं, किंचित जाडसरच ठेवायचं असतं. तेल तापलंय का बघूया. हे पहा तेल तापलेलं आहे. आता आपण हे तळून घेऊयात. मी जे व्हिडिओज तुम्हाला दाखवते ते आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे पास छान फुगलंय हे. आता हे असं उलटून दुसऱ्या बाजूने पण तळूया. हे पहा हे तळून झालेलं कसं ओळखायचं तर तेलात जे बुडबुड येतात ते बंद झाले की ओळखायचं हे आपलं तळून झालंय. आता हे मी काढून घेते. हे पहा असे हे उपवासाला चालणारे रताळ्याचे घारगे तयार आहेत. खरं तर हा गोड पदार्थ आहे, ह्याच्या बरोबर दुसरं काही नसलं तरी चालतं, पण जरा मध्येच काहीतरी चवीला हवं म्हणून मी नारळाची चटणी केली. तुम्ही लिंबाचं गोड लोणचं जरी ह्याच्या बरोबर दिलं तरी चालेल. लिंबाच्या गोड लोणच्याची रेसिपी मी ऑलरेडी दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते.